नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 60च्या आसपास असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी व्यक्ती वृद्ध असेल तर आज लक्षपूर्वक ऐका, कारण एक लहानसा निष्काळजीपणा शरीराला हळूहळू इतकं कमजोर करतो की ते निकामी होतं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 60 वर्षानंतर शरीर अचानक कमजोर होत नाही, तर त्या लहान रोजच्या सवयी असतात ज्या आपण वर्षानुवर्षे सामान्य समजून करत असतो. पण सत्य हे आहे की याच सवयी हळूहळू तुमच्या पायांची ताकद कमी करतात, तुमचं मन सुस्त करतात आणि तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणतात आणि दररोज तुमच्या शरीराला थोडं थोडं थकवतात. आणि जेव्हा आपल्या हे लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आज मी तुम्हाला अशा 7 सवयींबद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही आता सोडल्यास तुमचं शरीर केवळ 5च नव्हे तर 10 वर्ष अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतं. आणि मी काही चांगल्या सवयी सुद्धा सांगणार आहे ज्या तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. चला तर पहिल्या आणि सर्वात धोकादायक सवयीपासून सुरुवात करूया. पहिली सवय म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागा राहणं. 60 वर्षानंतर शरीराची सर्वात महत्त्वाची गरज असते ती म्हणजे चांगली आणि गाढ झोप, कारण याच वेळी शरीर स्वतःची दुरुस्ती करतं. आपल्या पेशी स्वतःहून बऱ्या होतात, स्नायू बळकट होतात आणि मेंदूचा थकवा दूर होतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन पाहण्यात, टीव्ही पाहण्यात किंवा विनाकारण जागी राहण्यात घालवते तेव्हा शरीराची नैसर्गिक हार्मोनल प्रणाली बिघडू लागते. मेलाटोनिन, जो झोपेचे नियमन करणारा हार्मोन, त्याचं उत्पादन कमी होतं आणि त्याचा थेट परिणाम संपूर्ण शरीरावरती होतो. हळूहळू व्यक्तीला सतत थकवा जाणवू लागतो, मेंदूची कार्य करण्याची क्षमता कमी होते, रक्तदाब असंतुलित होतो आणि स्नायूंची पुनर्प्राप्ती थांबते. आणि म्हणूनच वृद्ध लोक अनेकदा म्हणतात की त्यांच्यामध्ये पूर्वीसारखी ऊर्जा राहिलेली नाही. पण याचं खरं कारण हे वय नसून अपुरी झोप आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त एकच बदल करू शकत असाल तर सर्वात मोठा बदल म्हणजे वेळेवर झोपायला सुरुवात करणं. रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान झोपणं ही शरीराची सर्वोत्तम वेळ मानली जाते. आपलं मन शांत करण्यासाठी झोपण्याच्या किमान 30 मिनिटे आधी आपला मोबाईल फोन आणि टीव्ही बंद करा. जर तुम्हाला झोप येत नसेल तर मंद संगीत ऐकल्यानं किंवा कोमट दूध प्यायल्यानं तुमच्या शरीराला आराम मिळू शकतो. आता आपण अशाच एका दुसऱ्या सवयीकडे वळूया जी तितकीच धोकादायक आहे पण अनेकदा दुर्लक्षित केली जाते. दुसरी सवय म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणं. जसजसं आपलं वय वाढतं तसतशी शरीराची पाण्याची गरज आणखी वाढते, कारण शरीरातील पाणी अधिक लवकर कमी होतं. तथापि बरेच लोक सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा किंवा इतर काहीतरी पितात किंवा कित्येक तास पाणी पिणं टाळतात. याचा परिणाम शरीरामध्ये हळूहळू जमा होतात. शरीरामध्ये विषारी द्रव्य जमा होतात, रक्त गढूळ होतं आणि मूत्रपिंडावरती अतिरिक्त ताण येतो. इतकंच नाही तर बद्धकोष्ठता, गॅस, पोट जड होणं यांसारख्या समस्या सुद्धा सुरू होतात. सकाळी पाणी न पिणं म्हणजे शरीराला रात्रभर साचलेला कचरा स्वच्छ करण्याची संधी नाकारण्यासारखं आहे. जेव्हा शरीर स्वच्छ नसतं तेव्हा आजार हळूहळू वाढतात. म्हणून सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी पिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यात लिंबू किंवा मध घालू शकता किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणीही तुम्ही वापरू शकता. यामुळे शरीर आतून स्वच्छ होतं आणि दिवसाची चांगली सुरुवात सुनिश्चित होते. आता आपण तिसऱ्या सवयीबद्दल बोलूया, जे क्षुल्लक वाटत असेल पण शरीरावर तिचा महत्त्वपूर्ण परिणाम होतो. तिसरी सवय म्हणजे अन्न न चावता घाईघाईनं खाणं. जसजसं आपलं वय वाढतं तसतसे दात आणि पचनक्षमता दोन्ही कमी होऊ लागतात, पण लोक घाईघाईने खातच राहतात. ते अन्न नीट न चावता थेट पोटात ढकलतात आणि ही सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा अन्न व्यवस्थित चावलं जात नाही तेव्हा ते पचवण्यासाठी पोटाला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे गॅस, आम्लपित्त आणि अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात. शरीराला पुरे पोषण मिळत नाही आणि अशक्तपणा हळूहळू वाढतो. प्रत्येक घास हळू आणि पूर्णपणे चावणं ही सर्वोत्तम सवय आहे. किमान 25 ते 30 वेळा चावण्याची सवय लावा आणि जेवताना टीव्ही किंवा मोबाईल फोन पूर्णपणे बंद करा, जेणेकरून तुमचं लक्ष केवळ अन्नावर केंद्रित राहील. तुम्ही जे अन्न खाता त्यानुसारच तुमच्या शरीराची घडण होते. येथून पुढे ही गोष्ट आणखी महत्त्वाची ठरते, कारण पुढील सवयींचा तुमच्या हालचाली, हृदयाचं आरोग्य आणि एकूण जीवनशैलीवरती थेट परिणाम होतो. आतापर्यंत आपण पाहिलं आहे की लहान सवयी हळूहळू शरीराला कशा कमजोर करतात आणि झोप, पाणी व आहाराशी संबंधित चुकांचा 60 वर्षानंतर आरोग्यावर कसा मोठा परिणाम होतो.
पण खरी गोष्ट इथेच थांबत नाही. ज्या सवयींबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत त्यांचा थेट संबंध तुमच्या हालचाली, हृदयाचं आरोग्य आणि शरीरातील ऊर्जेशी आहे. चौथी सवय म्हणजे सकाळचा फेरफटका चुकवणं. अनेक वृद्ध लोक म्हणतात की आता त्यांना चालायची इच्छा होत नाही, त्यांचे पाय दुखतात किंवा ते थकतात. पण सत्य हे आहे की चालणं थांबवल्याने शरीर अधिक असुरक्षित बनतं. 60 वर्षानंतर चालणं हा केवळ एक व्यायाम नाही, तर तो शरीरासाठी ऑक्सिजनचा जीवनस्रोत आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे चालत नाही तेव्हा शरीरातील रक्ताभिसरण मंदावतं, हाडांची ताकद कमी होते आणि स्नायू ताठर होऊ लागतात. याचा हळूहळू हृदयावरती परिणाम होतो. झोपेमध्ये अडथळा येतो आणि मन सुस्त वाटू लागतं. काही लोक सर्वात मोठी चूक करतात की ते वेदनेच्या भीतीने चालणं थांबवतात. सत्य हे आहे की वेदना कमी करण्यासाठी चालणं आवश्यक आहे. जर तुम्ही दिवसातून 30 ते 40 मिनिटे चाललात, जर तुम्ही काही मिनिटे हलके चालायला सुरुवात केली, तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा जाणवेल. शक्य असल्यास गवतावर अनवाणी चालणं अधिक फायदेशीर आहे, कारण ते शरीराला नैसर्गिक संतुलन प्रदान करतं आणि तणाव कमी करतं. चालण्यामुळे शरीराची गती मंदावत नाही, उलट वृद्धत्व नियंत्रित करण्यासही मदत होते. आता आपण 5व्या सवयीकडे वळूया, जी आजच्या काळातील सर्वात हानिकारक सवयींपैकी एक आहे. 5वी सवय म्हणजे तळलेले पदार्थ आणि अतिगोड पदार्थ खाणं. वयाच्या 60 वर्षानंतर शरीराची पचनशक्ती पूर्वीसारखी राहत नाही. यकृताचं कार्य मंदावतं आणि पोटातील एन्झाईम्स कमी प्रमाणामध्ये तयार होतात. त्यामुळे जर तुम्ही दररोज पराठे, समोसे, मिठाई, बिस्किट किंवा जास्त चहा पीत असाल तर हे पदार्थ हळूहळू शरीरासाठी विषारी बनतात. याचे परिणाम लगेच दिसत नाही, परंतु ते शरीराला हातून कमकुवत करत असतात. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि साखरेची पातळी असंतुलित होते. हृदयविकाराचा धोका वाढतो आणि हाडे सुद्धा कमकुवत होऊ लागतात. अनेक लोकांना प्रश्न पडतो, थोडं खाल्ल्यानं काय फरक पडतो? पण समस्या प्रमाणाची नाही, तर ती सवयीची आहे. रोजच्या वाईट सवयीमुळे शरीराचे सर्वाधिक नुकसान होते. यावर उपाय सोपा आहे. शक्यतोवर हलके, ताजे आणि घरी बनवलेले अन्न खा. डाळी, भाज्या, लापशी, सूप आणि मोसमी फळे हे शरीरासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. आणि गोड पदार्थ अधूनमधून अगदी मर्यादित प्रमाणामध्ये खा. आता आपण 6व्या सवयीबद्दल बोलूया, जी आजकाल वृद्धांमध्ये झपाट्याने वाढत आहे आणि लोक त्याकडे हलकेपणाने पाहतात. 6वी सवय म्हणजे दिवसभर बसून राहणं. ही सवय साधी वाटत असली तरी सुद्धा ती शरीराला आतून सर्वात वेगाने कमजोर करते. जेव्हा शरीर सतत बसून राहतं तेव्हा स्नायू सक्रिय राहत नाही, रक्ताभिसरण मंदावतं आणि रक्त पायांमध्ये जमा होऊ लागतं. हळूहळू गुडघ्यांमध्ये ताठरपणा वाढतो, पाठदुखी सुरू होते आणि शरीर सुद्धा जड वाटू लागतं. सर्वात मोठी समस्या ही आहे की मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे विचार करण्यावर आणि समजण्यावर परिणाम होतो. अनेक वृद्ध लोक म्हणतात की त्यांच्यामध्ये आता चालण्याची ताकद राहिलेली नाही, पण सत्य हे आहे की तुम्ही तुमच्या शरीराला जितके कमी हलवाल तितके ते कमजोर होईल. म्हणूनच दर 30 ते 40 मिनिटांनी किमान 2 मिनिटे उठून चालणं खूप महत्त्वाचं आहे. टीव्ही पाहताना पाय हळुवारपणे हलवणं, छोटे स्ट्रेचिंग करणं आणि ताडासन, वज्रासन व पवन मुक्तासन यांसारखी हलकी योगासने केल्याने शरीरामध्ये पुन्हा ऊर्जा येऊ शकते. लक्षात ठेवा, शरीर हे निष्क्रिय राहणारे यंत्र आहे. ती एक सजीव प्रणाली आहे जिला सतत हालचालीची आवश्यकता असते. आणि आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या सवयींपर्यंत पोहोचलो आहोत, जी अनेकदा सर्वात जास्त नुकसान करते, पण लोकांना ते समजत नाही. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की 60नंतर रोजच्या छोट्या सवयी हळूहळू शरीराला अशा कमजोर करतात. पण आता अशा सवयींबद्दल बोलूया ज्या शांतपणे सर्वात जास्त नुकसान करतात, कारण त्यांचे परिणाम लगेच दिसत नाही, पण त्या शरीराला आतून कमजोर करतात. 7वी सवय म्हणजे चहा, कॉफी आणि मद्यपानाचं अतिसेवन. बरेच लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात, मग दिवसातून अनेक वेळा चहा किंवा कॉफी पितात आणि काहींना तर मद्य आणि तंबाखूची व्यसनही लागतं. पण 60नंतर शरीराला कॅफीन आणि अल्कोहोलची नव्हे तर पाण्याची आणि हायड्रेशनची सर्वात जास्त गरज असते. कॅफीन हळूहळू शरीरातील कॅल्शियमची कमी करतं आणि झोपेमध्ये व्यत्यय आणतं आणि हृदयाच्या ठोक्यामध्ये अडथळा आणतं. यामुळे हाडे कमकुवत होतात आणि थकवा येतो. याउलट अल्कोहोल शरीरातील प्रत्येक अवयवाचं कार्य मंदावतं आणि मूत्रपिंडावरती अतिरिक्त ताण टाकतं. हळूहळू शरीर पूर्वीसारखं राहिलेलं नाही असं वाटू लागतं. पण याचं खरं कारण या सवयी आहेत. याबाबतचा उपायही खूप सोपा आहे. चहा किंवा कॉफी दिवसातून फक्त एकदाच घ्या आणि शक्यतो अल्कोहोल व तंबाखू पूर्णपणे टाळा. त्याऐवजी तुळशीचा चहा, आल्याचं पाणी
पाणी, नारळाचं पाणी किंवा गरम सूप यांसारख्या गोष्टी शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात. आता आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं ती म्हणजे ताण. वृद्धांचा सर्वात मोठा शत्रू आजारपण नसून चिंता आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मुलाचं काय होईल याचा सतत विचार करते, पैशांची चिंता करते किंवा आपल्या आरोग्याबद्दल घाबरते, तेव्हा हा ताण हळूहळू शरीराला आतून कमकुवत करतो. ताणाचा थेट परिणाम हृदय, मेंदू आणि रोग प्रतिकारक शक्तीवर होतो आणि म्हणूनच कधीकधी कोणताही मोठा आजार नसतानाही शरीर अशक्त वाटू लागतं. हे टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज संगीत ऐका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसायला शिका, कारण हसण्यामुळे केवळ तुमचा मूडच बदलत नाही तर तुमच्या शरीराच्या बरे होण्याची प्रक्रिया सुद्धा वेगवान होते. आता आपण अशा 5 सवयींबद्दल बोलूया ज्या अंगीकारल्यास तुमच्या शरीरामध्ये पुन्हा ऊर्जा भरू शकतात. पहिली सवय म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश. केवळ 15 मिनिटांच्या सूर्यप्रकाशामुळे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं, जे हाडे मजबूत करतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि तुमचा मूड सुधारतं. दुसरी सवय म्हणजे पुरेसं पाणी पिणं. दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन टळतं, थकवा कमी होतो आणि तुमचं मन सक्रिय राहतं. तिसरी सवय म्हणजे दररोज एक फळ खाणं. सफरचंद, केळी, संत्री किंवा पेरू यांसारखी फळे नैसर्गिक ऊर्जा देतात आणि पचनक्रिया मजबूत करतात. चौथी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी आपलं मन शांत करणं. आपला फोन बाजूला ठेवा, दीर्घ श्वास घ्या आणि दिवसाची चिंता सोडून द्या. यामुळे झोपेची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारते आणि शरीराला पूर्णपणे आराम मिळतो. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे संपर्कात राहणं आणि हसतमुख राहणं. एकटेपणा हा वृद्धांसाठी खूप मोठा धोका आहे. दररोज काही मिनिटे बोलणं, हसणं, लोकांशी संवाद साधल्याने शरीर आणि मन दोन्ही सुद्धा मजबूत होतात. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणीही ती थांबवू शकत नाही, पण अशक्तपणा आपल्या हातात आहे. जर तुम्ही या 7 वाईट सवयी सोडून या चांगल्या सवयी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अंगीकारल्या तर तुमचं वय केवळ एक आकडा बनेल. तुम्ही केवळ 70 वर्षांपर्यंतच नव्हे तर 80-90 वर्षांपर्यंत ही ऊर्जा, आत्मविश्वास आणि आनंदाने आपलं जीवन जगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.